नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, खरा तर हा विषय किंवा हा व्हिडिओ मुंबई तकचा संपादक साहिल जोशी आणि त्याच्या न्यूज रूम चर्चेमध्ये बसणारी पोरटोरं आहेत, त्यांनी मिळून बनवायला पाहिजे होता. खरंच इंटरेस्टिंग विषय आहे, कारण विषय त्यांच्यापासून सुरू होतो. विषय माझा नाहीये. माझ्या फक्त लक्षात राहिलेल्या गोष्टी असतात. म्हणून मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल की बारामतीची पोटनिवडणूक हा एक वादाचा विषय बनवण्यात आला की ती अविरोध होणार का, काँग्रेस लढवणार का, काँग्रेसने तिथे निवडणूक लढवली आणि न लढवता म्हणजे माघार घेऊन जिंकली पण कशी. मी त्याच्यावर एक उपहासात्मक पुढला मुख्यमंत्री काँग्रेसचा असा व्हिडिओ केलेला आहे. पण त्यानिमित्ताने एक गोष्ट घडली होती. उपमुख्यमंत्री आणि बारामतीच्या विधानसभा उमेदवार महायुतीच्या सुनेत्रा वहिनी यांचा लाडका पुत्र, मी म्हणेन थोरला मुलगा पार्थ पवार याने दिल्लीमध्ये जे काही एक वक्तव्य केलं बारामतीच्या पोटनिवडणुकीविषयी, त्यावर त्याच्या आजोबांनी, किंबहुना नावडत्या आजोबांनी म्हटलं तर अधिक योग्य ठरेल, कारण तो आजोबांचा नावडता नातू आहे. आपल्या नातवाने जे वक्तव्य बारामती संबंधात केलं पोटनिवडणुकीविषयी, तेव्हा त्याला टोमणा मारायला आजोबा विसरले नाहीत. आणि आपण जे त्याच्याविषयी बोलतोय, आपल्या नातवाविषयी बोलतोय, ते बोलताना आपलं वय, आपला राजकीय अनुभव, राजकारणातली आपली प्रदीर्घ कारकीर्द, त्यातल्या घडामोडी या सुद्धा पवारांना आठवत नसतील, तर मग त्यांनी जो अपरिपक्व किंवा परिपक्वता असा शब्द वापरलेला आहे, त्याचा उहापोह होणं आवश्यक आहे. पण दुर्दैव असं की जसा साहिल जोशी तसेच इतर पत्रकार आहेत ना, त्यामुळे त्यांना बातमी कळत नाही, हे त्यांचं वैशिष्ट्य असतं. आता गंमत बघा, ही बातमी का होते. असं काय बोलला होता पार्थ पवार. पार्थ पवार म्हणाला होता की अशी पोटनिवडणूक लढवून काँग्रेसला पुढल्या काळात त्रास होईल आणि काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झालाय. आता काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झालाय हे सांगण्यासाठी पार्थ पवारच्या अनुभवाची काहीही गरज नाही, सगळ्या जगाला दिसतंय. आजचं काँग्रेसचं सर्वोच्च नेतृत्व हे इतकं उथळ आणि पोरकट आहे की जिथे पक्ष जिंकू शकत असेल तिथे सुद्धा पक्षाला नामुष्कीचा पराभव वाट्याला यावा अशा रीतीचा पराक्रम राहुल गांधी करत असतात. तेव्हा राहुल गांधी यांना पक्षाचा सर्वोच्च नेता करणं, इथूनच काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झाला, हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही, तर पार्थ पवारची तरी काय गरज आहे. पण असं बोललं म्हणजेच पार्थ पवार यांच्याकडे राजकीय परिपक्वता नाही अशा निष्कर्षापद शरद पवार आले. तर शरद पवारांनी थोडं आपली वंशावळ तपासून बघायला हरकत नव्हती. ज्या वंशावळीतून खुद्द शरद पवार आलेले आहेत, त्याच वंशावळीतून पार्थ पवार सुद्धा आलेले आहेत. पण सुदैवाने म्हणता येईल की या वेळेला पार्थ पवार हे अपरिपक्व नाहीत, पण त्यांनी आपल्या आजोबाला अपरिपक्व कसा आहे हे दाखवून दिलेलं आहे. फक्त ती समजण्याची बुद्धी नसलेली पत्रकारिता आज बोकाळलेली आहे. आणि म्हणून मी म्हटलं की हा विषय खरं तर माझ्यापेक्षा साहिल जोशीने आपल्या पोराटोरांना घेऊन मुंबई तकवर केला असता तर अधिक बरं झालं असतं. आता मी तुम्हाला थोडा वेळ एक फक्त आवाज ऐकवणार आहे.
एक वक्तव्य ऐकवणार आहे, चेहरा दाखवणार नाही. ते वक्तव्य काळजीपूर्वक ऐका आणि ते वक्तव्य आणि पार्थ पवार जे काय बोललाय त्यामध्ये गुणात्मक आणि आशयाचा काय फरक आहे हे तुमचं तुम्ही ठरवा, मी नाही ठरवत. आधी तुम्हाला ते ऐकवतो, मग तो आवाज कुठला आणि कसला आहे आणि कोणाचा आहे हे ते तुम्ही ऐकल्यानंतर सांगतो, जरा ऐका. मागे एकदा मी गोष्ट एक सांगितली होती की उत्तर प्रदेशमध्ये असे जमीनदार आहेत, त्यांच्याकडे मोठी शेती आहे, गावामध्ये त्यांची हवेली असते. लँड सीलिंगचा कायदा आला, त्यांच्या त्या मोठी शेती होती, जमिनी गेल्या, अनेक लोकांच्यात वाटल्या गेल्या. त्यांची हवेली आहे तशी गावात, पण त्या हवेलीची मरामत किंवा दुरुस्ती करण्याची ताकद राहिली नाही, कारण त्या शेतीचं उत्पन्न पहिल्यासारखं राहिलं नाही. काही 1000 एकर जमीन राहायची, तिथं 15 एकर 20 एकर झाली. पण सकाळी जेव्हा तो जमीनदार उठतो आपल्या हवेलीमध्ये आणि बाहेर जेऊन बघतो आजूबाजूचं हिरवं पीक, तो म्हणतो की हे सगळं माझं होतं, माझं होतं, आता नाही आहे. ऐकलंत मित्रांनो, हा आवाज तुम्हाला ओळखता आला पाहिजे, न ओळखण्यासारखा नाहीये. कारण तो महान तपस्वी, वयोवृद्ध जाणता नेता शरद पवार यांचा आहे. आणि हा मला वाटतं 3-4 वर्षापूर्वीचा आहे. अगदी मी चुकत नसेल तर कदाचित 2021 मधला आहे. नेमकं मला आता आठवत नाही, पण 2021 मधला आहे. तेव्हा मुंबई तक ज्या मीडिया हाऊसचं युट्यूब चॅनेल आहे, त्या आजतक आणि इंडिया टुडे याचा जो सल्लागार संपादक आहे, कन्सल्टिंग एडिटर राजदीप सरदेसाई, याच्या बरोबर मुंबई तकचा संपादक साहिल जोशी यांनी शरद पवारांची एक मुलाखत घेतली होती. आणि त्या मुलाखतीमध्ये शरद पवार हे बोललेले आहेत जे तुम्ही ऐकलं ते. त्यांनी कशाशी तुलना केली आहे काँग्रेस पक्षाची, की उत्तर प्रदेशमध्ये पूर्वीच्या काळामध्ये बादशाही, सुलतानी, नवाबी होती, त्या काळामध्ये जे जमीनदार तयार झाले त्यांच्याकडे हजारो हजारो एकर जमीन होती. पण पुढे कुळ कायदा झाला आणि त्यामुळे जमीनदारांच्या जमिनी कुळाकडे गेल्या आणि जे जमीनदार होते त्या जमीनदारांकडे 10-15 एकर पण जमीन राहिली नाही. पण त्यांच्या पूर्वजांनी ज्या हवेल्या बांधल्या, मोठमोठे वाडे बांधले, ते वाडे कायम आहेत. आणि त्या वाड्यावर राहणारे जे आजचे वारशाने जमीनदार असलेले लोक आहेत, ते त्याच तोऱ्यात मिरवत असतात. त्या हवेलीची, त्या वाड्याची डागडुजी करणे इतके पैसे सुद्धा त्यांच्याकडे नाहीत किंवा येत नाहीत, कारण शेती त्यांच्याकडे राहिलेली नाही, ते शेतीचं उत्पन्न राहिलेलं नाही. पण त्यांचा तोरा बघितला तर मात्र त्या पूर्वजांसारखा असतो. त्या डोंगरापासून या नदीपर्यंत वगैरे वगैरे हजारो एकर जमीन 4 गावची 10 गावची आमच्याकडे होती. आणि पवार पुढे काय म्हणतात, होती, आता नाही. म्हणजे आज तुम्ही गावातल्या इतर सामान्य शेतकऱ्यांसारखेच 10-12 एकराचे मालक आहात. भले हवेलीत राहत असाल, पण त्या हवेलीला रंगरंगोटी करण्यास इतके पैसे सुद्धा तुमच्या खिशात नाहीत. याला काय म्हणतात, डाऊनफॉलच म्हणतात ना. जमीनदारीचा डाऊनफॉल असो किंवा काँग्रेसचं दीर्घकाळ नेतृत्व करणाऱ्या एका परिवाराच्या अस्तकाळ असो, डाऊनफॉल असो, सारखाच असतो ना. मग जे शरद पवार म्हणजे आजोबा बोलले तेच 4-5 वर्षानंतर नातू बोलत असेल तर नातवाला अपरिपक्व म्हणणारे आजोबा परिपक्व असतात का? 5 वर्षापूर्वी तुम्ही जे काय बोलला होतात तेच आज तुमचा नातू सांगतोय. पण त्याला हिणवण्यासाठी पवारांनी आपणही कसे अपरिपक्व आहोत
हे जणू काय सिद्ध केलेलं आहे. हे बोलायची गरज नव्हती, पण बोलले. कारण पार्थ पवार हा शरद पवारांचा नावडता नातू आहे. आवडता असता तर त्याला जामखेडला नेऊन आमदार केलं असतं, पण आवडता आहे रोहित पवार. आणि तो आपल्या परिपक्वतेचे गेले 2 महिने सतत पुरावे मीडियामध्ये आणून देतोय, तरी त्याबद्दल आजोबा चकार शब्द बोलत नाहीत. चकार शब्द बोलत नाहीत. हा, जशी अपरिपक्वता ही आजोबाकडून पार्थ पवारनी घेतली असं म्हणता येईल, तसंच उतावळेपणा आणि तोंडघशी पडणं हा शरद पवारांचा अवगुण त्यांच्या दुसऱ्या लाडक्या नातवाने घेतलेला आहे, ज्याचं नाव रोहित पवार आहे. विषय परत बारामतीचाच आहे. बारामतीची पोटनिवडणूक हाच विषय. बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पार्थ पवारने जे काय वक्तव्य केलं त्यामुळे काँग्रेस पक्ष दुखावला गेला आणि काँग्रेसचा बारामतीतला उमेदवार मागे घेण्यासाठी नाकदुऱ्या काढाव्या लागल्यात. उभा राहिला आणि पडला असता तर काय मोठा फरक पडणार होता. पण एक सभ्यता असते. कारण नसताना राज्याचे मुख्यमंत्री भाजपचे नेते देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा काँग्रेसला फोन करून जाऊन दे, अविरोध होऊ देत की, असं म्हटलंच ना. त्याला पार्थ पवार जबाबदार होता असं नाही. पार्थ पवार बोलला नसता म्हणून काँग्रेसने उमेदवार उभा करून नाटक केलं नसतं का? केलं असतं. कारण पडत्या काळामध्ये काँग्रेसला अशी नाटकं करणं भाग आहे. नाही तर काँग्रेसचं अस्तित्व काय, बातम्यांमध्ये काय आहे? बारामतीमध्ये दीर्घकाळ काँग्रेस किती जागा लढवू शकली आहे, किती मतं मिळवू शकली आहे, किती कार्यकर्त्यांची फौज आहे. पण रोहित पवार लाडका आहे, त्यामुळे त्याने शेण खाल्लं तर ती रबडी कशी आहे हे आजोबा कौतुकाने सांगतील, नाही तर गप्प बसतील. पण पार्थ पवारने काजू कतली खाल्ली तरी ती शिळी शेंग काय ती पुरणपोळी होती असं म्हणायला आजोबा उत्साहात पुढे येतात. आता रोहित पवारने काय दिवे लावलेत गेल्या 2 महिन्यात, पण त्या विषय नाही, फक्त बारामती पुरता विषय म्हणून सांगतो. बारामतीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार मागे घ्यावा म्हणून आम्ही फोन सुद्धा करणार नाही असं पार्थ पवार म्हणाला होता. पण कारण नसताना आणि विषय आपल्या पक्षाचा नसताना सुद्धा रोहित पवार हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांना जाऊन भेटले आणि त्यांनी माफी मागितली. याला शरद पवारांचा परफेक्ट नातू म्हटलं पाहिजे. आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊन आपल्या राजकारणाचा सत्यानाश करणारा एक अजाणता नेता ही शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीची ओळख आहे. मित्रांनो, मला आठवतं ज्या वेळेला शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये सुशील कुमार शिंदे, एन.एम. कांबळे, तुमचे विलासराव देशमुख वगैरे या मंत्र्यांनी बंड केलं होतं आणि शरद पवारांना मंत्रिमंडळातून खाली उतरवा, मुख्यमंत्री पदावरून खाली उतरवा म्हणून बंड केलेलं होतं. राजीव गांधी विरोधी नेता लोकसभेत होते आणि काँग्रेसचे अध्यक्ष होते. राजीव गांधींच्या इशाऱ्यावरच हे बंड झालं होतं आणि शरद पवारांची पळता भुई थोडी झाली होती. कारण फुशारक्या मारणं हा शरद पवारांचा ओरिजिनल गुण आहे. चंद्रशेखर व्ही.पी. सिंग यांच्या विरोधात जनता दलामध्ये बंड झालं तर चंद्रशेखर यांना पाठिंबा द्यावा यासाठी रदबदली शरद पवारांनी केली होती आणि राजीव गांधींनी हंगामी पंतप्रधान म्हणून जणू काय चंद्रशेखर यांना पाठिंबा दिला होता. पण इकडे शरद पवार फुशारक्या मारत होते, चंद्रशेखरना मी पंतप्रधान केलं आणि ते राजीव गांधींना खटकलं होतं आणि शरद पवारांना त्यांची अवकात दाखवण्यासाठी या 4 मंत्र्यांना, महाराष्ट्राच्या शरद पवारांच्या 4 मंत्र्यांना त्यांच्या विरुद्ध बंड करायला राजीव गांधींनीच प्रवृत्त केलं होतं. शेवटी शरद पवारांनी दिल्लीला जाऊन लोटांगण घातलं आणि मुख्यमंत्री पद टिकवलं. पण ते ठीक होतं, तो अल्पकाळचा प्रसंग होता. पण चतुर शरद पवारांनी त्यानंतर
लोकसभा निवडणुका लागल्या, त्यामध्ये श्री पेरामुदुरला राजीव गांधी यांची घातपाती हत्या झाली. त्यानंतर थेट दिल्लीच्या राजकारणात झेपावून पंतप्रधान पदावर दावा सांगितला होता. आणि मला कौतुक वाटलं होतं. मी सुद्धा शरद पवारांचं तेव्हा कौतुक केलेलं आहे. आणि मला आठवतं मी एका लेखात तेव्हा म्हटलं होतं की नरसिंहराव यांच्यासारखा अडगळीत पडलेला माणूस नेता आता परिस्थितीमुळे पंतप्रधान झालेला असला तरी शरद पवार लवकरच त्याला गुंडाळून पंतप्रधान होतील. पण उतावळा नवराणी गुडघाला डाशी. नरसिंहरावांनी शरद पवारांना असं गुंडाळलं की आपण कधी गुंडाळलो गेलो हे शरद पवारांना कळलं सुद्धा नाही. मला आठवतं त्या कालखंडामध्ये जे शरद पवारांना चिकटलेले एक बिरुद आहे ना, तेल लावलेला पहलवान. हे तेल लावलेला पहलवान हे बिरुद शरद पवारांना चिकटवणारे लोक नवाकाळचे संपादक निळूभाऊ खाडीलकर यांनी शरद पवारांची, त्या काळात शरद पवार हे संरक्षण मंत्री होते, नवाकाळमध्ये एक मॅरेथॉन प्रदीर्घ मुलाखत घेतली होती. आणि त्या मुलाखतीमध्ये शरद पवारांनी ठामपणे निळूभाऊंना सांगितलं होतं, आता परत महाराष्ट्राच्या राजकारणात येणं नाही, आता मी दिल्लीतच राहीन, परत महाराष्ट्रात येणार नाही, हे ठामपणे सांगितलं होतं. पण अवघ्या 10-15 दिवसात ते शरद पवार महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून आले. याचं कारण उतावळेपणा आणि फुशारक्या होत्या. तुम्हाला आठवतं ना, 92चा डिसेंबर आणि 93च्या जानेवारीमध्ये मुंबईत भीषण दंगली झाल्या बाबरी पडल्यानंतर. आणि तेव्हा केंद्रात गृहमंत्री शंकरराव चव्हाण होते आणि संरक्षण मंत्री शरद पवार होते. अशा वेळेला ही जबाबदारी, मुंबईतल्या दंगलीची जबाबदारी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी घेतली पाहिजे आणि राजीनामा दिला पाहिजे. आणि बाबरी पडली त्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री म्हणून शंकरराव चव्हाणांनी घेतली पाहिजे, त्यांनी राजीनामे दिले पाहिजेत. ह्या गोष्टी शरद पवार पत्रकारांना सांगत होते. आणि तेवढंच नसेल तर काँग्रेसची एक महान परंपरा आहे जबाबदारी घेण्याची आणि राजीनामा देण्याची, प्रायश्चित्त घेण्याची. ते प्रायश्चित्त घ्यायला मी तयार आहे. शरद पवारांचा काही संबंध त्यात येत नव्हता, ते संरक्षण मंत्री होते. पण नरसिंहराव यांच्यासारख्या चतुर राजकारण्याने शरद पवारांचे शब्द त्यांच्याच घशात घातले. नरसिंहराव हे कायम पान खाऊन तोंडाचा तोबरा भरायचे, पण त्यांनी तोबरा थुंकून टाकला आणि शरद पवारांना सांगितलं, महाराष्ट्राचं राजकारण विस्कटलेलं आहे, तुम्ही जबाबदारी घ्या आणि परत एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला जा. महाराष्ट्र सावरा, मुंबई पेटलेली आहे, देशाची आर्थिक राजधानी आहे. आणि शरद पवारांना जे ढकलून दिलं त्यानंतर शरद पवार दिल्लीच्या राजकारणात कधीही उभे राहू शकले नाही. न लाभलेले पंतप्रधान हे नवं बिरुद त्यांना चिकटलं. आणि मला आठवतं त्यावेळेला निळूभाऊंनी शरद पवारांची हजामत करणारा अग्रलेख लिहिला होता. भगवद्गीता सांगायची वेळ आली आणि रासलीला कसली करत बसलात, असं त्याचं काहीतरी शीर्षक होतं. तुमचा संबंध काय? केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण होते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक होते. पवारांनी प्रायश्चित्त घेण्याचं औदार्य दाखवायचं कारण काय होतं? पण कुऱ्हाडीवर पाय मारला आणि दिलं ढकलून दिल्लीकरांनी, यांना मुंबईत ढकलून दिलं. परत शरद पवार दिल्लीच्या राजकारणात पाय रोवून उभे सुद्धा राहू शकले नाही. नेमका तो दुर्गुण रोहित पवारनी घेतलाय. बारामतीच्या पोटनिवडणुकीत शरद पवार गटाचा उमेदवार नाही, मग रोहित पवार त्यात लुडबुडायचं काय कारण आहे का? काँग्रेसला डिवचलं असेल तर पार्थ पवारने डिवचले, पण पार्थ पवारच्या वतीने हर्षवर्धन सकपाळ यांच्याकडे माफी मागायला पोहोचला कोण? शरद पवारांचा लाडका नातू रोहित पवार. जी चूक
बाबरीच्या दंगलीनंतर किंवा बाबरी पडल्यानंतर शरद पवारांनी प्रायश्चित्ताचं खोटं नाटक केलं होतं. त्यापेक्षा रोहित पवार यांनी सकपाळ यांची माफी मागायला जाणं यामध्ये काय फरक आहे? शेवटी म्हणतात ना, आजोबा तसा नातू. आता तुम्ही एवढं सगळं ऐकलंय, तुम्ही ठरवा कोण अपरिपक्व आहे आणि कोण परिपक्व आहे, किंवा कोण अतिपक्व आहे आणि लिबलिबीत झालंय. मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.